तर 5,000 लोकांकडनं पैसे घेतले असा एवढा कुठला मोठा गुंडा आहे की त्याच्यासाठी अख्खं सरकार तिथे थांबलंय का ज्याच्यामुळे धनंजय मुंडेचं पाणी हलत नाही. धनंजय मुंडेने या प्रकारे राजीनामा द्यावा लागेल. फक्त हे जातीवाद कुठे माहिती आहे का, जे आपण तेढ हे फक्त नेते करतात. वाल्मिक कराडवरती गुन्हा कुठला आहे तर खंडणी मागण्याचा गुन्हा आहे. तर न्यायासाठी न्याय मिळवण्यासाठी आम्हाला मुंबईवरती धडकावं लागणार. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्यामध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. बीड प्रकरण तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापलं आहे, त्याला घेऊन राजकारण होत आहे, आंदोलन होत आहे. या बीडच्या प्रकरणामध्ये म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची देखील एंट्री झालेली आहे. त्यांनी 2-4 सभा घेतलेल्या आहेत. बीडमध्ये त्यांची सभा झाली, परभणीमध्ये झाली, पुण्यामध्ये त्यांची सभा झाली, आणखीनही त्यांच्या सभा होण्याची शक्यता आहे. आणि ह्या आंदोलनाला घेऊन जे राजकारण सुरू आहे, जे समाजकारण संपूर्ण महाराष्ट्राचं ढवळून निघालं आहे, या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी त्यासोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दा जो गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे, आंदोलनाचा विषय झालेला आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा आत्ता कुठपर्यंत आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की 25 तारखेला पुन्हा एकदा ते उपोषणाला बसणार आहेत. नेमकं काय प्रकरण आहे, मराठा आरक्षण कुठपर्यंत आलेलं आहे, मस्साजोगचं प्रकरणामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या कुठपर्यंत आलेल्या आहेत, मराठा समाजाची याच्यामधली भूमिका काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र समन्वयक विनोद साबळे साहेब आपल्यासोबत आहेत. सर्वात अगोदर तर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि ह्या चर्चेची सुरुवातच आपण करूयात की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय 25 तारखेला आरक्षण मिळणार आहे. तर नेमकं आरक्षण मिळण्याचं स्टेटस काय आहे? निश्चितच सर्वांना नमस्कार. की आपण पाहिलं असेल गेले 40 वर्षाचा मराठा आरक्षणाचा हा लढा आहे. अनेक लोक म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी जी सुरुवात केली होती तिथून जो मराठा समाजाचा लढा चालू होता. मग आमचे छत्रपती संभाजीराजे असतील, त्यांनी जे याच्यामध्ये प्रयत्न केले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले 1-1.5 वर्षापासून अतिशय तीव्र असे आंदोलन झालेले आहेत. शांततेच्या माध्यमातून आंदोलन झाली होती. आणि आम्हाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, वाशी येथे आपण सुद्धा असाल तिथे. आणि ज्यावेळेस मला वाटतं 26-27 जानेवारीला जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातनं लाखो करोडो लोक तिथे आले होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण आणि जे देतो म्हणून पुढच्या 1-2 महिन्यामध्ये. पण दुर्दैवाने जो GR नोटिफिकेशन त्यांनी काढलं, परंतु जो GR काढायला 2 महिने घेतले होते, तर आता जवळजवळ वर्ष झाला, परंतु ते अजून तो GR त्यांनी काढलेला नाही आहे. आणि या दरम्यान त्यांनी 10% आरक्षण दिलं, जी आमची मागणीसुद्धा नव्हती. कारण 2 वेळा 50%च्या वरचं आरक्षण दिलं गेलं होतं. 2014 साली पण दिलं होतं, हायकोर्टात ते रद्द झालं. पुन्हा 2016 पासून क्रांती मोर्चा सुरुवात झाले आणि त्यानंतर 2018 साली गायकवाड आयोगाची शिफारस आली आणि त्या शिफारसीनंतर 2018ला मराठा आरक्षण 13% दिलं गेलं होतं. ते हायकोर्टात टिकलं, परंतु 2021ला सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं. त्यामुळे 50%च्या वरचं जे आत्तासुद्धा पुन्हा 10% दिलं ते टिकेल की नाही ही शंका आहे. कारण का सुप्रीम कोर्टात रद्द झालेलं होतं. त्यामुळे आम्हाला 50%च्या आत OBCमध्ये पाहिजे होतं, अशी भूमिका आम्ही घेतल्याच्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं. परंतु आता विधानसभा झाली सुद्धा तरीसुद्धा अजून दिलेलं नाही. तर मनोज जरांगे पाटलांना अपेक्षा आहे की 25 जानेवारीपर्यंत आम्हाला OBCच्या आतलं 50%च्या आतलं देतील ही अपेक्षा आहे. आणि नाही दिलं तर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सरहद्दीला आमरण उपोषणासाठी बसणार आहे. बरोबर. तुम्ही वाशीचा उल्लेख केला. मराठा क्रांती मोर्चा म्हणजे मराठा आरक्षणासाठी जो मोर्चे वेगवेगळे निघाले त्यातला एक मुंबईचा एक मोर्चा होता. नवी मुंबईमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री आले, त्यांनी आश्वासन दिलं आणि लगेच तिथे गुलाल उधळला गेला. म्हणजे गुलाला उधळणं हे प्रतिकात्मक हे आहे की आपण आता जिंकलेलो आहोत म्हणून. मग असं वाटत नाही आहे का की फसवणूक झाली आहे म्हणून पुन्हा एकदा? निश्चितच मला आठवतं मी त्या व्यासपीठावरती होतो. मी सोबत मनोज जरांगे पाटलांच्या सोबत होतो. मुख्यमंत्री आम्ही सगळे तिथे सोबत असताना तेव्हा मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्ही गुलाल उधळतोय, त्या गुलालाचा अपमान होऊन देऊ नका, असा तिथे शब्द घेतला होता. आणि मुख्यमंत्री सांगितलं का आम्ही गुलालाचा अपमान होऊ देणार नाही. कारण मी स्वतः साक्षी आहे, मी सोबत होतो, तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस. त्यामुळे परंतु तरीसुद्धा सांगितलं की 4.5-5 लाख हरकती आलेल्या आहेत, त्या शॉर्टआउट करायला वेळ जातं, असं काही ना काही कारण देतात. म्हणून आम्हाला कुठे आता जाणवतं की कुठेतरी आमची फसवणूक झालेली. कारण जर का सगळे सुविधा GR जर का निघाला असतं तर आमच्या 80%
जे बांधव होते त्याचा प्रश्न सुटला असता, परंतु दुर्दैवाने अजूनही तो GR त्यांनी काढलेला नाही. त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाची फसवणूक झाली ही भावना आमच्यामध्ये आहे. गेल्या 40 वर्षांपासून ज्याचा उल्लेख तुम्ही केला सुरुवातीलाच, 1980 पासून हा मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे, आंदोलनं होत आहेत, जनजागृती होत आहे. म्हणजे 40 वर्षामध्ये खूप मराठा आरक्षण मिळालं जरी नसलं तरी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एकंदर मराठा समाज हा खूप पुढे आलेला आहे, खूप पुढे आलेला आहे. म्हणजे अगदी त्यांची मागणी सुरुवातीची अशी असायची की मराठ्यांना आरक्षण द्या, मग ते 16% कधी, मग कधी 10% अशा पद्धतीने. पण आता एक टप्पा असा आलेला आहे की OBC मध्ये कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण द्या, इथपर्यंत हे आंदोलन येऊन ठेपलेलं आहे. कारण पर्यायच नाही ना राहिला. कारण आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठा समाज आहे, मोठ्या भावाची भूमिका म्हणून आम्ही ती पत्करली होती. 50%च्या वरचं आम्ही पत्करलो होतो. पण दुर्दैवाने काही नतद्रष्ट लोक कोर्टात गेली. आपल्याला माहिती कोण गेलेत ते, नाव उल्लेख करण्याचा त्याची गरज नाही. आणि त्यामुळे आम्ही समाधानी होतो ना की आम्हाला कुठेतरी मराठा समाजाला 16% पहिले आरक्षण दिलं, मग 13% हायकोर्टाने टिकवलं, आम्ही समाधानी होतो. पण तो सुद्धा जर का सुप्रीम कोर्टात टिकत नाही, मग आता 50%च्या आत घेण्याशिवाय आम्हाला पर्याय काय? कायदेशीर हा देश कायद्याने चालतो, संविधानावर चालतो. मग 50%च्या वर तर टिकतच नाही सुप्रीम कोर्टात. म्हणून आम्ही आज आमची मागणी आहे की आम्हाला 50%च्या आतलं द्यावे, आणि तो आमचा हक्क आहे. तुम्ही जर का पाहिलं असेल की आता जेव्हा वेळेस मंडल आयोग आला, मंडल आयोग जेव्हा OBC आरक्षण 90च्या दशकामध्ये सुरू झालं, अलग अलग म्हणजे लागू झालं खऱ्या अर्थाने. आधी मंडल आयोग 70च्या दशकात आलं होतं, परंतु लागू झालं 90-92 लागू झालं. आणि त्यावेळेस जो OBC समाज आहे त्याच्या जेवढं समाज त्याच्या 50% आरक्षण द्यायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं, कारण मग सर्वांना सामान्य मिळेल. पण महाराष्ट्रामध्ये काय झालं की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला 30% आरक्षण होतं. आपण जर पाहिलं तर OBC 14% होतं, SC ST असं म्हणून होतं. परंतु 1994ला एक जो GR काढला आणि 50%ची कॅप भरून काढली. दुर्दैवाने काय झालं की आज OBC समाजाला जो पूर्ण आरक्षण दिलं तो 32% आहे महाराष्ट्रात. पण लोकसंख्या किती आहे तर 34%. केंद्राचा जो सेन्सेक्स त्यानुसार 34% OBC आहे, म्हणजे 17% द्यायला पाहिजे. चला ते जाऊ द्या. आता या घाईघाईमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आरक्षण OBC रद्द झाला राजकारणातला, तेव्हा त्यांनी बाठी आयोग त्यांनी एक समिती नेमली होती. त्यांनी जेव्हा काउंट केले ते 36% OBC म्हणून त्यांनी काउंट केले. मग 36% तुम्ही काउंट केले, मग तुम्ही 18% यायला पाहिजे ना. मग आमचा जो हिस्सा आहे जो 12-13% जो आहे, कारण मराठा समाजात 30-32% आहे, तुम्ही 27% 28%, मग आम्हाला तो 13-14% जर का दिला तो कॅप भरून जाते. म्हणजे जो अन्याय झालेला आहे गेले 20-30 वर्ष जो आमचा कोटा होता, तो कोटा एक 94च्या GRमुळे तो गेला आणि अजूनही त्याच्यावरती अन्याय होतं ना. म्हणजे आम्ही 50%च्या वरचं मागतो, आतलं का मागतो, कारण तेवढा आमचा कोटा आहे या महाराष्ट्रामध्ये. परंतु तो फुगीर आज जो दिलेला आहे 30-32%, आता 19% OBC आणि 11% MT वगैरे दिलेला आहे. म्हणजे जो 30%, पण एवढी लोकसंख्याच नाही आहे. म्हणजे मंडळ आयोग सांगतो की जे लोकसंख्या आहे, कारण देशामध्ये 54% OBC आहे म्हणून 27% आरक्षण आहे देशामध्ये. 54 हां, म्हणून 27% आरक्षण देशामध्ये सेंट्रलला येतो. मग इथे सुद्धा तोच लागू होतो ना. इथे सुद्धा जर का 30-32% 16% आम्ही बसतोय, पण दुर्दैव झालं नंतर आता तरी जे आहे ते फुगीर आहे ते रद्द करावं. त्यासाठी आम्ही आमच्या बांधवांनी 2018-19ला हायकोर्टात केस टाकलेली आहे की जे फुगीर तुम्ही सर्वेक्षण करा, फुगीर करा, पण त्याच्यावर दुर्लक्ष केलं जाते. म्हणजे आमचा हक्काचा डावळला जाते. आणि म्हणून आणि आम्ही तरीसुद्धा मोठ्या भावाची भूमिकेतून 50%च्या वरती समाधानी होतो. पण तो सुप्रीम कोर्ट रद्द झाला आहे, म्हणून आता आम्हाला 50%च्या आतलंच पाहिजे, जे आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी, आणि तो आमचा हक्क आहे. बरोबर. मुद्दा असा आहे, म्हणजे आरक्षणाचा एक मुद्दा बाजूला ठेवला तर 2 निवडणुका गेल्या वर्षी झालेल्या आहेत. एक लोकसभेची निवडणूक झाली, दुसरी विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा वर्ग एकत्र आला आणि म्हणजे जरांगेंनी असं विशिष्ट पक्षाला वोट द्या किंवा देऊ नका असं जरी स्टेटमेंट केलेलं नसलं तरी त्यांनी असं म्हटलं होतं की जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांना तुम्ही पाडा, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतलेली होती. त्याचा परिणाम दिसून आला. मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला मतं मिळाली, महायुतीचा म्हणजे पराभव झाल्यासारखंच झालं महाराष्ट्रामध्ये. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो प्रभाव दिसला नाही. ह्याची कारणं काय आहेत? निश्चितच आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस 26 जानेवारीला वाशी येथे आम्ही गुलाल उधळला आणि आम्हाला सांगितलं 1 महिन्यामध्ये ती कारवाई होईल, 1 महिना 2 महिना 3 महिने. मग जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा मराठा समाजाला वाटलं की पुन्हा एकदा सरकारने फसवलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी ती भूमिका घेतली की आपल्याला ज्यांनी फसवलं आहे त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येकाची ती भावना झाली. आणि म्हणूनच कारण आपण पाहिलं असेल 2014 साली असू द्या किंवा 19 साली असू द्या, इथे लोकसभेच्या 41-42 सीट महायुतीने जिंकल्या होत्या.
बरोबर. आणि 24 साली काय परिणाम तर मराठा समाजाला कुठे दुखवल्यामुळे मराठा समाज पूर्ण जागरूक झाला आणि त्यामुळे काय झालं की मग सगळ्यांनी महाविकास आघाडीला, कारण का महायुतीला पाडू कोण शकतो तर महाविकास आघाडी. आम्ही तर उमेदवार जरांगे पाटील म्हटले की आपण उमेदवार नाही द्यायचे, मग त्यामुळे महाविकास आघाडी 30 निवडून आल्याच्या नंतर मग पुन्हा विधानसभेच्या वेळेस काय झालं की मागणी अशी चालूच होती, परंतु सरकारने पण त्यानंतरम्यान 10% आरक्षण दिलं, तोंड पोचण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट अशी की महाविकास आघाडीचे सुद्धा जे नेते होते ते सुद्धा मराठा आरक्षण देऊ असं काही बोलत नव्हते किंवा जरांगे पाटील असं म्हणायचं आहे का की मराठा समाजाने महायुतीला मतं दिली म्हणून? नाही, विधानसभेला कारण लोकसभेमध्ये ज्या विभागामध्ये मराठवाडा विभागामध्ये मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसला. त्या ठिकाणी सुद्धा शिंदेचा एक जो आहे खासदार निवडून आला, संदीपान भुमरे. मग त्याला निवडून आणण्यामध्ये मराठ्यांनी भूमिका घेतली का? आता संभाजीनगरचे आपण जर का विचार केला तर हो निश्चितच तिथे थोडीशी ती भूमिका घेतली का आपण जे उमेदवार पाहिले असतील का तिथे कशा पद्धतीची महायुती तुम्हाला आरक्षण देत नाही, म्हणजे सरकार म्हणून आरक्षण देत नाही आणि त्याच महायुतीतल्या एका पक्षाच्या उमेदवाराला मराठ्यांनी निवडून दिलं. तिथे आता परिस्थिती त्या म्हणजे लोकलला जी परिस्थिती होती आपण पाहिलं असेल का एकच सीट आली, बाकी सगळ्या सीट पडल्या. मराठवाड्यातल्या आपण लोकसभेच्या बघितलं एक संभाजीनगरची झाली. तीच सीट एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून असं झालंय का असं मला विचार नाही. असं काय म्हणता येणार नाही कुणाच्या सांगण्यावरून, शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून काय नाही, पण लोकांनी तिथे तो विचार केला, तिथली परिस्थिती. विधानसभेमध्ये का असे म्हणजे गणित का चुकली? विधानसभेमध्ये प्रभाव शून्य का झाला? प्रभाव म्हणजे जरांगे पाटलांचे कुठेही स्टेटमेंट नाही आले ना का आपण यावेळेस पण पाडलं पाहिजे विधानसभेला. तुम्ही बघा जरांगे पाटलांनी, पण त्यांची भूमिका होती की ते स्वतः उमेदवार उभे करणार होते, म्हणजे अगदी फॉर्म भरेपर्यंत, फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख तिथपर्यंत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही उमेदवार उभे करणार आहे म्हणून. मग ते चुकलंय का कुठेतरी आणि त्याच्यामुळे असा परिणाम, असा रिझल्ट आला? ते चुकलंय का हे काय मी बोलू शकत नाही, कारण दुसरी गोष्ट कारण त्यावेळेस असं ठरलं होतं की हेही देत नाही आघाडी पण आपल्या बाजूने नाही, महायुती पण नाही, तर आपले उमेदवार उभे करूया. परंतु आपले उमेदवार उभे करूया असं जेव्हा ठरलं आणि त्यामुळे दुर्दैवाने काय झालं की कुठे एकमत होत नव्हतं. म्हणजे प्रत्येक विधानसभेमध्ये जर का 100 150 लोक जर का उभे राहायचे, जर का प्रत्येकाने फॉर्म भरायचे जर का ठरलं, तिथे एकमत होत नव्हतं. मग जरांगे पाटलांकडे ज्यावेळेस लोक मुलाखतीला जात होते प्रत्येक विधानसभेतून 50 100 मग त्यांनी विचार केला की आपण लढायचं म्हणतोय पण जर का आपल्या समाजात प्रत्येकजण इच्छुक होतोय, तिथे एकमत होत नाही, मग पुन्हा कुणाला तिथे चॉईस करायचं, ह्याला द्यायचं तिकीट की त्याला द्यायचं. त्यामुळे ते लढले नाही आणि आपण लढलं नाही. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये मनोज जरांगे पाटलांनी पण ती भूमिका नाही घेतली का याला पाडा ते पाडा. त्यांनी पण तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, परंतु लोकसभेला जी ठाम भूमिका घेतली होती की ह्या ज्यांनी आपल्याला दिलं त्याला पाडा, तशी भूमिका विधानसभेला न घेतल्यामुळे हा रिझल्ट आला असं माझं मत आहे. बरोबर. म्हणजे त्यावेळी लोकसभेवेळी पण जर असा निर्णय घेतला असता की आपण उमेदवार उभे करू आणि नंतर ऐनवेळी ती भूमिका मागे घेतली असती किंवा ती भूमिका बदलली असती तर लोकसभेमध्ये पण असा गोंधळ जो आहे तो निर्माण झालेला दिसला असता. नाही, लोकसभेच्या वेळेस काय झालं लोकांना ताजं होतं, म्हणजे तुम्ही 26 जानेवारी दिल्याच्या नंतर एकदम फ्रेश होतं आणि त्यावेळेस पण त्यांनी लढायची अशी भूमिका थोडी जाहीर केली होती, परंतु ती लगेचच त्यांनी सांगितलं की पुन्हा तीच पोझिशन की खूप लोक इच्छुक झाले लोकसभेला पण. त्यामुळे ते तत्काल म्हणजे आता विधानसभेला शेवटपर्यंत हा विषय गेला, पण हा लवकरच झाल्यामुळे त्यांनी ती ठाम भूमिका घेतली होती आणि तो लोकांनी निर्णय ॲक्सेप्ट केला. आणि विधानसभेला जर का आधीपासून जर का अशीच भूमिका घेतली असती तर निकाल निश्चितच वेगळे लागले असते. बरं, म्हणजे मराठा मतांना प्रभाव शून्य करण्यामध्ये महाविकास आघाडी किंवा भाजप यशस्वी झाले असं म्हणता येईल का यातून? प्रभाव शून्य म्हणण्यापेक्षा आपण भूमिकाच मराठा समाजाने घेतली नाही. मराठ्यांनी प्रभाव लोकसभेमध्ये दाखवला अलग लक्षात, त्यामुळे प्रभाव किती आहे ते आपल्याला लक्षात आलं. पण विधानसभेला मग जरांगे पाटलांनी भूमिका न घेतल्यामुळे मग प्रत्येकाने तिथल्या लोकलचं मग प्रत्येकाच्या सोयीनुसार पक्षानुसार म्हणजे आपण निर्णय न घेतल्यामुळे तो फायदा झाला. बरं. आता मस्साजोगचं जे प्रकरण आहे तर त्या प्रकरणामध्ये किंवा ह्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांची एंट्री झालेली आहे, यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने संपूर्ण मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे ह्या मुद्द्याला घेऊन. कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? निश्चितच मस्साजोगचा जो प्रकरण आहे, स्वर्गीय संतोष देशमुख हे सरपंच होते आणि ते माझ्या माहितीनुसार भाजपचे सरपंच होते, भारतीय जनता पार्टीचे सरपंच होते. आणि तिथे अगदी त्यांनी बावनकुळेंचंच आय थिंक ते स्टेटमेंट आहे की ते त्यांचा बूथ प्रमुख होते. म्हणजे मी त्याची घटना सांगतो ना की ती घटना समाजाची नाही आहे, ती एक माणुसकीची आहे.
म्हणजे तिथे मराठा समाजाचा ते नंतर तर आले तर मराठा समाज म्हणून तिथे विषय नव्हता. एक सरपंच आणि त्याची हत्या, म्हणजे सर तुम्ही पण आता पत्रकारी क्षेत्रामध्ये, मी सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये, एवढी निर्घुण आणि अमानुष हत्या आपण ऐकली नव्हती. आलं का लक्षात? म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांचा जीव जात नव्हता तेव्हा पाणी मागितलं तेव्हा लघवी करणं, म्हणजे हे आजच्या कंडिशन, म्हणजे जे पूर्वी राक्षस होते म्हणतात ना, ते आता राक्षस निर्माण झाले की काय. त्यामुळे इथे समाजाचा विषय नव्हता. म्हणजे सुरुवातच कुठे झाली तर एक दलित समाजाचा वॉचमॅन होता, हे लोक खंडणी मागायला आले, तिथे त्याला मारल्यात. जेव्हा समजलं तेव्हा सरपंच तिथे धावत गेला, कारण तो सरपंच होते. तिथे गेल्यानंतर त्यांना तिथून हुसकावून लावलं. म्हणजे इथून सुरुवात झाली, म्हणजे समाजाचा विषयच नव्हता येत. आणि मग हे घडल्याच्या नंतर आज तुम्ही पाहत असाल तर मनोज जरांगे पाटील आहेत, छत्रपती संभाजीराजे तिथे येतात, जितेंद्र आव्हाड तिथे येतात, सुरेश धस तिथे येतात, संदीप क्षीरसागर यांनी पहिल्यापासून पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे हे तर विविध समाज आहेत. संदीप क्षीरसागर तर माझ्या मैदान तेली समाजाचे आहेत, जितेंद्र आव्हाड माझ्या मैदान वंजारी समाजाचे आहेत, म्हणजे इथे आणि वेगळ्या पक्षाचे आहेत. आणि सुरेश धस इथे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ना. त्यामुळे सर्व पक्षीय, सर्व समाजाचे लोक, कारण ही हत्याच महाराष्ट्राच्या साठी ही काळा दिवस जो म्हणता येईल ना, तो काळा दिवस आहे. दुर्दैवाने ती हत्या अशी घडली. त्यामुळे संपूर्ण समाज तिथे, सगळे समाज तिथे महाराष्ट्रातले तिथे एकत्र येऊन, सर्व पक्ष एकत्र येऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून ते तिथे प्रयत्न करते. बरोबर. तर तुम्ही जे आता उल्लेख केलात, सर्व पक्षी आणि सर्व समाजाचे लोक तिथे एकत्र येत आहेत. म्हणजे दोन घटना आहेत, एक तर मस्साजोगची आहे, दुसरी परभणीतली आहे. दोन्ही ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत, सभा झालेल्या आहेत सर्व पक्षीय. परंतु ज्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये हात आहे, म्हणजे असा संशय आहे, आरोप आहे त्यांच्यावरती, वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्याने येत आहे. आणि दुसरं म्हणजे धनंजय मुंडे ह्यांचं नाव येत आहे. ह्या दोघांवरतीही सरकार कारवाई करताना दिसत नाही. म्हणजे अगदी वाल्मिक कराड हे सरेंडर झाले, परंतु मोक्का जो लावला पाहिजे होता, जी मागणी होत होती त्यांच्यावरती तो मोक्का लावला गेला नाही. दुसरा मुद्दा, जे धनंजय मुंडे आहेत त्यांचा हात आहे याच्यामध्ये असंही म्हटलं जातं, तसेही आरोप होत आहेत, परंतु तरीही सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही आहे. कसं पाहता याकडे? आता महत्त्वाचा मुद्दा तुम्ही चांगल्या मुद्द्यावरती आलात. कारण बघा, सुरुवात कुठून झाली तर त्या कंपनीत गेले होते, तिथे खंडणी दिली नाही म्हणून. खंडणी कोणी मागितली होती? आज वाल्मिक कराडवरती गुन्हा कुठला आहे तर खंडणी मागण्याचा गुन्हा आहे. म्हणजे आज त्याला अटक कशामध्ये, भले तो सरेंडर झाला, पण कशामध्ये तर खंडणी कुठली होती? त्याच्या पवन चक्कीच्या कंपनीची. मग ते खंडणी वसूल करण्यासाठी आले होते आणि तिथे ती मारहाण झाली. मग संतोष देशमुख तिथे मधीत पडले. तिथे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आज त्यांनी अटक केलेल्यामुळे खंडणीपासून खुनापर्यंतचा एकच जर का गुन्हा, एकच कडी आहे, मग त्याला अटक केलेली आहे. परंतु ती 302 मध्ये नाही. खरा म्हणजे सूत्रधार तो आहे. आज सुरेश धस साहेब हे विधिमंडळाचे गेले 20-25 वर्ष आमदार आहेत महाराष्ट्र विधान, ते जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी सगळे सांगितलेलं आहे की खंडणीसाठी कुठल्या मंत्र्याच्या, म्हणजे धनंजय मुंडेच्या बंगल्यावरती मिटिंग झाली, तिथे 2 कोटी 3 कोटी ठरवले, 2 कोटीची काय त्यांचं ठरलं. त्यानंतर विधानसभेचे 50 कोण सांगतात तर सुरेश धस सांगतात, कुठं बंगल्यावरती मिटिंग. मग एवढी कडे जर का जुळत असताना मग धनंजय मुंडे मंत्रिपदावरती असल्यामुळेच वाल्मिकी कराडला 302 मध्ये किंवा मोकामध्ये घेत नाही हे सिद्ध होतोय. आणि म्हणून धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा पाहिजे, कारण त्यांचा हस्तक्षेप तिथे दिसतोय ना. अन्यथा वाल्मिक कराड एवढा मोठा नेता आहे का की जर का तुम्हाला सेम गुन्हा, 2 गुन्हे आहेत पण दोन्ही एकमेकाला लागून गुन्हे आहेत. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला जर का अटक केलेली आहे आणि ती खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींना तिची अटकाव केल्यामुळे जर का खून होतोय 9 तारखेला, तर ते एकाच गुन्ह्याची दुसरी कडी असताना एका गुन्हेगाराने ज्यांनी मारलेत त्यांना जर का तुम्ही मोका लावताय आणि ज्यासाठी घडलं होतं त्यात मोका लावत नाही, म्हणजे इथे सरकारी हस्तक्षेप आहेच ना. हा उघड दिसतोय. म्हणजे अगदी कायदे तज्ञाची पण गरज नाही. तर मोठ्या गरजे कुणी सांगेल, ज्याला थोडं पण नॉलेज आहे तोही सांगेल की एकाच बाबतीत 2 गुन्हे घडले. हा जर का संतोष देशमुखांची वैयक्तिक दुश्मनी झाली तर ठीक आहे, नाही ना. आज प्रकरण आणि तुम्ही वाल्मिक कराडला त्याचा अटक केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्ही सुरेश धस यांचा उल्लेख केलेला आहे. सुरेश धस हे सरकार, म्हणजे सरकारचा भाग आहेत, आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, सरकारचा भाग आहेत. अनेक पत्रकार परिषदा ज्या आम्ही बघतोय तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला ते उभे राहिलेले आम्हाला दिसतात. बरोबर. मग त्यांच्याकडेच पुरावे आहेत. ते जर जाहीर मंचावरून हे पुरावे मांडतायत, लोकांना सांगतायत, त्यांच्याकडे पुरावे आहेत. ते पुरावे ते सरकारला का देत नाहीत?
नाही, ते पुरावे तर देत असतीलच, पण माझा एक साधा प्रश्न आहे. तुम्ही सांगा, जे मी कडी सांगितली, आता हे तर समजा कुणाच्यासाठी, धनंजय मुंडेंसाठी का ते झाले ते पुरावे ते आता शोधतील. त्यांनी जे ज्याच्याप्रमाणे सांगितले त्यामुळे त्यांचा शोध घेतील, कारण या घटना 6 महिन्यापूर्वीच्या असतील, ज्या मिटिंगच्या वगैरे त्यांनी सांगितलं मे महिन्यापासून चालू आहे, ते त्याचा CDR काढतीलच. पण 6 तारखेची जी घटना आहे, 6 तारखेला ते खंडणीसाठी आले होते, तिथे जर का आल्याच्या नंतर अटकाव केला संतोष देशमुखांनी आणि होते, म्हणजे हे तर जिथं जगतो. आणि याच्यामागे धनंजय मुंडे आहेत ना, म्हणून तर त्याला घेत नाही ना. धनंजय मुंडे आहेत, सरकार मान्य करत नाहीये, राजीनामा घेत नाहीये. घेतलं पाहिजे ना सरकारने, त्यांनी घेतलं पाहिजे, त्याचा घ्यावा लागणार. आज तुम्हाला सांगतो की आजचा पाहिला असेल, मी आता आलो की बघितलं, धनंजय देशमुख जे संतोष देशमुख जे आज पाण्याच्या टाकीवरती बसले होते, त्यांनी सांगितले होते. आज तुम्ही सांगा, त्यांची साधे स्टेटमेंट नाही घेतलं त्या भावाचं, म्हणजे नक्की तपास होते का होत नाही. तर आमचा हा संशय की धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे आणि तुम्ही त्याच्यामुळे कुठेतरी दबाव आहे CID वरती पण SID वरती, असं आम्हाला वाटतं. कारण वाटणारच ना, कारण मोका लागला तर सगळ्यांना लागेल अशी अपेक्षा होती. अजून ते घेऊ शकतात मोकामध्ये, पण आज तुम्ही पाहिलं असेल की आता 2 दिवसापूर्वी अजून यांनी एक चांगलं अजून एक नवीन प्रकरण आले. तुम्ही बघितलं असेल, मी सगळ्या TV9 वगैरे बघितला की सोलापूर जिल्ह्यातील 141 शेतकऱ्यांचे त्यांना ते ऊस तोडणीसाठी काय ते मशीन लागतं, त्यासाठी यांनी 8-8 लाख घेतले. त्याची मिटिंगचे आहेत, म्हणजे आता तर मी ऐकलं की 140 मशीन द्यायच्या होत्या, त्यांना अनुदान द्यायचं होतं, तर 5000 लोकांकडनं पैसे घेतले असे सूरज धस सांगतायत. म्हणजे हा किती मोठा स्कॅम आहे, एवढा मोठा स्कॅम आहे की भयंकर. म्हणजे शोधला तर आता कोण म्हणतं त्याची 1500 कोटीची प्रॉपर्टी आहे, कोण म्हणते 5000, ते शोधत निघेल. हे शोधत का नाही आहेत? मग तुम्ही SIT किंवा CID आहे, तर CID नक्की करताय काय? का एवढे मोठे, एकतर त्याला मोकात घेतला तर लोकांची भावना की मोकात घेतला तर त्याचे संघटितपणे त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी वगैरे सीज करता येतील का, अवैध मार्गाने केला असेल तरी. कराड यांच्या प्रॉपर्टी सीज झालेल्याच आहेत. मला प्रश्न हा विचारायचा, सीज झालेले आहेत, पण त्यांची शंका आहे, जर का ते संघटित गुन्हेगारी जर का त्याला मोकामध्ये नाही घेतला तर उद्या ते रिलीज होतील ना. आज सीज झालं, जर का संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून तुम्ही जर का तो पैसा कमवला असेल तर त्या सीज होतील, सरकार जमा होतील. अन्यथा जर का त्याला नाही घेतला तर खंडणीच्या याच्यामध्ये 1, 2, 4, 5, 6 महिने त्याला का जामीन झाला तर सगळा मोकळा होऊन जाईल ना तो. मग पुन्हा तो गुन्हेगारी करायला मोकळा. आजची परिस्थिती बीडमध्ये जे ऐकायला म्हणजे भयानक आहे ते. म्हणजे लोक स्टेटमेंट झाले आहेत ना, आता कितीतरी म्हणतात की एवढे खून झाले, तेवढे खून झालेत. म्हणजे आम्ही प्रत्यक्ष नाही पाहतो, पण मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जे बघतोय ते भयानक आहे. मग असा एवढा कुठला मोठा गुंडा आहे की त्याच्यासाठी अख्खं सरकार तिथे थांबलंय. आज धनंजय मुंडे एवढा कुठला तर प्रभाव टाकू शकतात की त्यांनी स्वतःची कारकीर्द त्याच्या पणाला लावले. धनंजय याच्यासाठी, वाल्मिक कराडसाठी एवढ्या किती गुंतलेले आहेत. अन्यथा एखाद्या साध्या गुंडासाठी कोणी आमदार मंत्री ठीक आहे, तो कार्यकर्ता थोडीफार साथ देतो, पण जेव्हा स्वतःच्या पदावरती येतो त्यावेळेस तो बोलतो तुझा तू बघ, तू जास्त काय केलं असेल. आज धनंजय मुंडे इतके अडकलेत का त्याच्यामध्ये, ही शंका आहे. वाल्मिक कराडमध्ये इतके अडकलेत का त्याच्यासाठी त्यांनी मंत्रिपद गेलं तरी चाललं, अशी भूमिका आज त्याची दिसते. म्हणजे नक्कीच कुठेतरी एकदम त्यांची घट्ट आहेत. आणि ज्याचा एक आपण स्टेटमेंट ऐकला असेल का, पंकजा मुंडेंचं आपण ऐकलं असेल की वाल्मिक कराडला एका मेळाव्यात उभे केले होते. हे ते वाल्मिक कराड का ज्याच्यामुळे धनंजय मुंडेचं पाणी हलत नाही. म्हणजे एवढा मोठा आहे की वाल्मिकी कराड की एका खून अशा संघटितपणे गुन्हेगारी करून सुद्धा त्याच्यावरती मोका लागत नाही. तो मोका लावावाच लागेल, अन्यथा जे मोर्चे चालू आहेत भविष्यात सुद्धा मोठे मोर्चे निघतील. कारण धनंजय मुंडेने या प्रकारे राजीनामा द्यावा लागेल. धनंजय मुंडेंचा तुम्ही विषय काढला म्हणून हा प्रश्न विचारतोय तुम्हाला की मनोज जरांगे पाटील ह्या आंदोलनामध्ये सक्रिय झाल्यानंतर एक असं चित्र दिसतंय की मराठा विरुद्ध वंजारी असं चित्र पाहायला मिळतं. याकडे कसं बघता तुम्ही? हे दुर्दैव आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो दुर्दैव आहे. जो गुन्हेगार असतो त्याला जात नसते. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की सर्व पक्ष सर्व जातीचे. आज जरांगे पाटील जसे उतरलेत तसे संदीप क्षीरसागर सुद्धा उतरलेत ना, तसे जितेंद्र आव्हाड. कारण ज्या माणसाला संवेदना आहे तो प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला ह्या हत्याकांडाच्या विरुद्ध उतरलेला आहे. आणि कुठेतरी जातीचं त्याला कवर द्यायचं ते चुकीचं आहे. आणि अशामुळे काय होतं की थोडेसे संपूर्ण जात बदनाम होईल ना विनाकारण. आज या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण चालणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये ते निर्माण होणं हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही. आणि त्यासाठीच आम्ही, जर तुम्ही पाहिलं असेल का, आमचं परवाचं आंदोलन होतं 2 दिवसापूर्वी 11 तारखेला आम्ही. कारण एक 8 दिवसापूर्वी पनवेल परिसरात नवी मुंबईतल्या काही वंजारी समाजाचे लोकांनी त्याची
कळंबोली पोलीस स्टेशन. मला तेच विचारायचं होतं की ठीक आहे, संदीप क्षीरसागर आहेत, त्या आंदोलनामध्ये सूरज धस आहेत, किंवा आणखीन तुमचे जितेंद्र आव्हाड आहेत, सगळे आहेत, वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत, टीका करतायत, आरोप करतायत, सगळं मांडतायत, भाषणं करतायत. परंतु वंजारी समाजाकडून केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली, ती संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश धस असतील, यांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या नाही आहेत ना. मग त्यामुळे ते समाजामध्ये, दोन समाजामध्ये किंवा दोन जातींमध्ये तेढ निर्माण होते, अशी परिस्थिती यातून निर्माण झालेली आहे. हे दुर्दैव आहे ना की मी सांगितलं की त्यांनी चुकीचं काढलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होता कामा नये, आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की हे जे लोकांनी वंजारी समाजाच्या काही ठराविक लोक आहेत, ते ठराविक लोक म्हणजे समाज नाही, कारण का प्रत्येकाची भूमिका सगळे गुन्हे गोविंदन राहतात, त्यांच्यावरती कारवाई करा का तुम्ही समाजात ते निर्माण करतात. आणि महाराष्ट्रामध्ये नको ती प्रथा नको. जे गुन्हेगार आहेत, ज्याने अमानुषपणे गुन्हेगारी केलेली आहे, तिथं संघटित टोळी चालवतात, आणि तुम्ही त्याच्या समर्थनार्थ जर का देत असेल आणि जातीला त्याच्यामध्ये ढाल करत असेल तर ते चुकीचं आहे. मी असं करू नका. या महाराष्ट्रामध्ये आपण गुन्हा गोविंदाने एकत्र राहतो, ते गुन्हा गोविंद एकत्र राहिलं पाहिजे. आज मनोज जरांगे पाटील आले म्हणून तुम्ही मराठा वंजारी वाद करत असेल ते चुकीचं आहे, कारण मनोज जरांगे पाटील परभणीला सुद्धा गेले होते. हे तुम्ही ते कळत नाही का त्या लोकांना? जे लोक आले ते कुठे राजकारण करतात. ज्यावेळेस ते दलित बांधव आपल्या तिथेशी पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला, तिथे सुद्धा त्या मोर्चाला सुद्धा, आणि आमच्या प्रत्येक मोर्चामध्ये सुद्धा दोघांच्यासाठी सुद्धा न्याय मिळावा असे असते. फक्त संतोष देशमुख नव्हे तर ते सोनवणे त्यांना सुद्धा न्याय मिळावा. म्हणजे ही भूमिका घेत असताना कुठेतरी त्यांच्या नेत्यांना वाचवण्यासाठी किंवा नेत्यांचा पुढे ढाल करण्यासाठी जर करत असतील ते चुकीचं आहे. कृपया करून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जातीमध्ये तेढ तुम्ही निर्माण करू नका. हे महाराष्ट्राला परवडणार नाही. आपण 18 पगड 12 बोलतेदार एकमेकांना सोबत घेऊन, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने, शाहू महाराजांच्या, आंबेडकरांच्या विचाराने, आपण महात्मा फुलेंच्या विचाराने आपण या महाराष्ट्रात वागतो. त्यामुळे थोड्या राजकारणापायी, तुमच्या नेत्याच्या राजकारणापायी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका. मराठा क्रांती मोर्चा निघाल्यानंतर म्हणजे 2016 पासून जर आपण बघितलं, त्याच्या आधीपासूनची पण ही परिस्थिती आहे, पण मराठा क्रांती मोर्चा निघाल्यानंतर ती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ती दिसायला लागली. परिस्थिती अशी आहे की मराठा आणि मराठेतर अशा दोन दुफळी झालेली समाजामध्ये बघायला मिळते. ती म्हणजे जसं सांगितलं, मराठा क्रांती मोर्चामध्ये ॲट्रॉसिटीचा मुद्दा घेतला गेला, त्यावेळी ती दिसली. त्यानंतर लोकसभा विधानसभेच्या वेळी वंजारी मराठा किंवा ओबीसी मराठा अशी दुफळी आपल्याला बघायला मिळाली, आणि आता पुन्हा तसंच चित्र होताना दिसतंय. तर हे बदलणार कसं? मग त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका काय राहील? नाही, निश्चितच आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये गेले 20 वर्ष मी काम करतोय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आमच्या ज्या मागण्यांसाठी गेले 20 वर्ष आम्ही आंदोलन करत असताना आमच्यासोबत ओबीसी बांधव असतात. म्हणजे आमच्या प्रत्येक आंदोलनाला ओबीसी बांधव असतात. ज्यावेळेस जरांगे पाटील 26 जानेवारीला आले होते इथे आपल्या मुंबईत जायला आणि थांबवले होते, त्यावेळेस आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्ही 10 लाख लोकांची जेवणाची व्यवस्था केली होती. प्रत्येक घराघरातून भाकरी घेत असताना आमचे ओबीसी बांधव, आगरी समाज, वंजारी समाज, दलित समाजाचे त्यांनी पण भाकरी दिल्या होत्या. म्हणजे एवढं सलोख आहे. फक्त हे जातीवाद कुठे माहिती आहे का? जे आपण तेढ हे फक्त नेते करतात, जे राजकीय नेते आहेत ना, ओबीसी समाजाचे 2-4 नेते म्हणजे भुजबळ, मुंडे, हे दोघं तिघं सोडले तर कुणीही करत नाही. मराठा समाज तर नाहीच करत. त्यांच्यातले पण आमचे जे ओबीसी बांधव तो आमच्या सोबत आहे. त्यामुळे मराठा तर कुठं चाललं माहिती आहे का? फक्त राजकारणासाठी वरच्या लेवलला, म्हणजे आमदार, खासदार की मंत्रीपदासाठी त्यांनी करतात. परंतु खाली जो समाज आहे, 2-4 लोक सोडली निवडून जे राजकारणातली, तर जो आमचा ओबीसी बांधव आहे, मराठा 18 पगड 12 बोलतेदार बहुजन समाज, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रित काम करतो. आमच्या आरक्षणाचं मी सांगितलं की पाणीपासून, मुस्लिम समाजापासून सगळ्यांनी, आमचा आगरी समाज आमच्या गावातून भाकरी घेऊन आले हो, स्वतः द्यायला होते त्याची. त्यामुळे खाली जो आम्ही गाव खेड्यात राहतो ना, तिथे मराठा आणि ओबीसी समाज एकत्र आहे. फक्त काही ठराविक जे राजकारणी आहेत त्यांना कुठेतरी त्या राजकारणामुळे नेते ते कुठे अडगळीत पडले होते. म्हणजे भुजबळ तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या 5 वर्षामध्ये अडगळीत पडले होते. परंतु जसा मराठा समाजाचं आरक्षण सुरू झालं तेव्हा ते बोंबलायला लागले त्यांचे वाटेल, कारण का त्यांना कुठेतरी राजकारणात पुढे यायचं म्हणून. त्यामुळे हे नेते फक्त जे ओबीसी आणि मराठात वाद लावतात राजकारणासाठी, फक्त आमचा ओबीसी आणि मराठा समाज जो आहे तो बहुजन समाज एकत्रपणे गावगाड्यामध्ये, शहरामध्ये गुन्हा गोविंद नांदतोय. तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे,
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लावला पाहिजे किंवा जी काय कलम आहेत 302 आणि या सगळ्या गोष्टी ती कलम त्यांना लागली पाहिजेत, कठोर शिक्षा झाली पाहिजे. परंतु ते काय होताना दिसत नाही. सरकारनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेताना दिसतंय ना वाल्मिक कराड यांच्यावरती कोणतीही कडक कारवाई होईल असं काही दिसत नाहीये. मग प्रश्न असा निर्माण होतो की मराठा क्रांती मोर्चाची पुढची आंदोलनात्मक भूमिका काय राहील? निश्चितच वाल्मिक कराडवरती मोका आणि 302चा गुन्हा दाखल करावा लागणारच आहे आणि धनंजय मुंडेचा जो राजीनामा घ्यावाच लागणार आहे. कारण आता ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे चालू आहेत त्याची परिणती शेवटी मुंबईलाही होणारच आहे. भविष्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता आमची चर्चा चालू आहे. मोर्चा मुंबईमध्ये मोर्चा करण्याचं आयोजन होणारच, करावंच लागणार आहे. जर का नाही घडलं, जे न्यायप्रिय गोष्ट असून सुद्धा जर का घडत नसेल तर न्याय मिळवण्यासाठी आम्हाला मुंबईवरती धडकावं लागणार आहे. तशी आता आमच्या मिटिंगा सुरू झालेल्या आहेत. लवकरच त्याची घोषणासुद्धा होईल आणि जर का नाही झालं या 2-4-8 दिवसामध्ये तर पुन्हा एकदा मुंबईमध्ये मराठा समाज येईल असे नियोजन चालू झालेलं आहे. जरांगे पाटील मुंबईत येतील येणारच ऑब्व्हियसली. कारण जर का ते सगळीकडे येतात, ज्याप्रमाणे सांगितलं प्रत्येक मोर्चाला, बीडच्या असू दे, पुण्याच्या, जालन्याच्या, परभणीच्या प्रत्येक मोर्चाला जातात तर ते मुंबईच्या मोर्चासुद्धा सगळे देणार आहेत. जरांगे पाटीलसुद्धा येणार आहेत. कारण न्याय मिळून दिल्याशिवाय, मी आजही त्यांचं स्टेटमेंट वाचलेलं आहे, आता बघितलं मी आजही तिथे मसाजोगला गेले होते. धनंजय देशमुखांना त्यांनी विनंती केली, बाबा तू खाली ये, आज तुमच्या घरातला एक कर्ता पुरुष गेला आणि तू सुद्धा असं काय निर्णय घेऊ नको, त्यामुळे तू पण खाली ये असे त्यांनी विनंती केली. आणि SP-नी विनंती केली, दोघांची विनंती केली. ते खाली आले आणि मी पाहिलंच होता. आणि त्यांनी सांगितलं आहे का जोपर्यंत वाल्मिक कराडला मोक्का लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे आता हे सरकारने ठरवायचं की हे जे सरकारने करायला पाहिजे ते आम्हाला त्याच्यासाठी, म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट आहे की जे साधारण गोष्ट आहे की खंडणीपासून 302पर्यंत घटना घडली तर हीच कडी म्हणजे मोकाची असते. ही क्षुल्लक गोष्ट असून सुद्धा त्यांना करता येत नाही. जे सरकारने करायला पाहिजे होते त्यासाठी आम्हाला पुन्हा रस्त्यावरती उतरावं लागेल. हे दुर्दैव आहे, पण त्यासाठी आम्ही उतरू. कारण मराठ्यांना इतिहासच आहे, संघर्षाशिवाय काय नाही. हा महाराष्ट्राची भूमी अशी की संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही. तर जी गोष्ट घडायला पाहिजे त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ. बरं, तुर्तास इथेच थांबूया सर. धन्यवाद, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात, आमच्याशी बोललात आणि तुमचं जे आंदोलन आहे म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही जे मोर्चा घेणार म्हणताय तर त्या मोर्चाला देखील मुंबई आउटलुक आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि अपेक्षा हीच आहे आपल्या सर्वांची, यासाठीच हा सर्व अट्टाहास चाललेला आहे की न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे आणि केवळ मिळालाच नाही पाहिजे, तो मिळताना दिसला पण पाहिजे उभ्या महाराष्ट्राला. यासाठी आपण सर्व चाललेलं आहे.